तर एक मोठी बातमी समोर येते। जरांगेंना आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मनोज जरांगे हे आंदोलनासाठी अंतरवाली सराटीवरून निघालेले आहेत आणि मोठी बातमी समोर येते। आझाद मैदानात आंदोलनासाठी त्यांना परवानगी मिळालेली आहे। या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, सगळ्यात मोठी बातमी आपण आता पाहतोय, मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर मोर्चा आंदोलनासाठी परवानगी मिळाली आहे। अत्यंत मोठी आणि महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण मनोज जरांगे पाटील हे आजच अंतरवाली सराटीवरून आंदोलनासाठी निघालेले आहेत आणि दुसरीकडे त्यांना परवानगी मिळत नव्हती। त्यावरून मोठं एक राजकारण सुद्धा होताना आपण बघायला मिळाले। आरोप प्रत्यारोप झाले आणि आता नेमकं काय होणार असा प्रश्न उपस्थित झालेला होता। परंतु आताच पोलिसांनी, आझाद मैदान पोलिसांनी ही एका दिवसासाठी, एका वेळेसाठी ही परवानगी दिलेली आहे। ही परवानगीच्या अटी शर्ती काही लावण्यात आलेल्या आहेत, जसं की एका दिवसासाठी। म्हणजे जर मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की मी 3-4 दिवस पुढे आंदोलन कारण आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलेला असल्यामुळे ती एका दिवसासाठी त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे आणि एकदाच त्यांना ही परवानगी मिळणार आहे। 2 दिवसानंतर त्यांनी पुन्हा परवानगी मागितली तर त्यांना ती दिली जाणार नाही। एका वेळेला एका दिवसासाठी ही परवानगी देण्यात आलेली आहे। सोबतच जर शनिवार, रविवार आणि कुठल्याही शासकीय सुट्टीच्या दिवशी ही परवानगी देण्यात येणार नाहीये, असं सुद्धा या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। मुळात ही परवानगी दिली जात नव्हती, त्यावरून सुद्धा आपण बघितलं की मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले होते आणि मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनावर ठाम होते आणि अशात ती परवानगी त्यांना आता देण्यात आलेली आहे। हे एक मोठी गोष्ट म्हणावी लागेल। एका दिवसासाठी, एका वेळेसाठी मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजासाठी ते जे आंदोलन करतायत त्या आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली आहे आणि तसं आशयाचं पत्र हे न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आपण पाहतो आहोत।